नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? गोवा हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात सुंदर समुद्रकिनारे, नारळाची झाडे आणि निवांतपणा. पण आज आपण गोव्याला एका वेगळ्याच आणि बजेट फ्रेंडली पद्धतीने जाणार आहोत, ते म्हणजे ट्रेनने. आज आपण प्रवास करून वास्को द गामा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण आता एक्सप्लोअर करणार आहोत गोव्याचं ऐतिहासिक शहर. चला तर मग निघूया. पुण्याहून गोव्याला येण्यासाठी गोवा एक्सप्रेस, जी रोज संध्याकाळी 5:10 सुटते. रात्रीचा प्रवास गप्पा मारत गाणे ऐकत तुम्ही इथे पोचाल. जर तुम्ही सकाळी लवकर जागे झालात तर गोव्याच्या घाटातून जंगलामधून जाणारा रस्ता तुम्हाला थक्क करेल. वास्को द गामा हे रेल्वे स्टेशन गोव्यातील सर्वात जुन्या व महत्त्वाच्या टर्मिनल्सपैकी एक आहे. स्टेशन बाहेर येताच तुम्हाला गोव्याची सुखावणारी हवा जाणवायला लागेल. इथे पुढे जाण्यासाठी तुम्हाला बाईक्स, टॅक्सी, बसेस अगदी सहज मिळतात. वास्को द गामा हे शहर पोर्तुगीज शोधक वास्को द गामा याच्या नावावरून ठेवलं गेलं आहे. गोव्यातील एक औद्योगिक आणि बंदर हे आहे. इथे पोहोचण्यासाठी खूप काही आहे, जसं की आशियातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक मुरगाव पोर्ट आणि शांत निवांत असा बायना बीच. वास्कोमध्ये फिरताना तुम्हाला पोर्तुगीज संस्कृतीची झलक असणारी सुंदर घरे दिसतील. तुम्ही हा मागील व्हिडिओ मी जो याच्यात ॲड केलेला आहे आपल्या चॅनलवर तो पाहू शकता. गोव्याचा इतिहास जवळून अनुभवायचा असेल तर इथलं नेव्हल एव्हिएशन म्युझियमही तुम्ही नक्की पहा. डिस्क्रिप्शनमध्ये आपण याचे लिंक ॲड केलेले आहेत. नौदलाची जुनी विमानं, हेलिकॉप्टर्स पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही नेव्ही एव्हिएशन म्युझियमला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, असा होता आमचा पुण्याहून थेट वास्को द गामा आल्यानंतरनं इथला प्रवास. मित्रांनो, जर तुम्हाला थेट वास्को द गामा शहरात उतरायचे असेल तर सर्वात उत्तम आणि लोकप्रिय पर्याय म्हणजे गोवा एक्सप्रेस. याचा नंबर आहे 12780. ही ट्रेन रोज दुपारी म्हणजे सायंकाळी 5:10 पुणे जंक्शनवरून सुटते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ही वास्को द गामा या स्टेशनवर पोचते. एकूण वेळ हा 13 तासाचा आहे, तर 612 किलोमीटर अंतर आहे. रात्रीचा प्रवास असल्यामुळे आपल्याला तर मित्रांनो, वास्को शहरात आल्यानंतरचा तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे. यानंतर आपण साऊथ गोव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.